तर अंगणवाडी भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर नागरी प्रकल्पातील अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस यांची पदे भरायची आहेत आणि त्यासाठी ही भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी नाशिक जिल्हा यांचे अधीनस्थ अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची जी रिक्त पदे आहेत तर ती इथं भरण्यासाठी इथं भरतीची जाहिरात निघालेली आहे आणि त्यासाठी इथं पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. तर एकूण ज्या जागा आहेत तर त्या इथं मदतनीसांच्या 11 आहेत, तसेच सेविका या पदासाठी 4 आहेत. तर इथं नगरपंचायत तसेच नगरपालिकेचे नाव दिलेले आहे, तसेच अंगणवाडी केंद्राचे ठिकाण दिलेले आहे. तर सिन्नरसाठी इथं 1 जागा आहे मदतनीससाठी, तसेच चांदोडसाठी 1, दिंडोरीसाठी 2, तसेच कळवणसाठी 1, तसेच इगतपुरीसाठी 1, देवळासाठी 1, तसेच निफाडसाठी इथं 5 जागा आहेत. तसेच सेविकासाठी दिंडोरीसाठी 1 जागा आहे, तसेच सुरगाणासाठी 2 आहेत, देवळासाठी 1 आहे. तर अशा इथं सेविका यांच्यासाठी 4 जागा, तसेच मदतनीस या पदासाठी इथं 11 जागा आहेत. तसेच या पदासाठीची तुम्हाला शैक्षणिक पात्रता आहे तर तुम्हाला इथं कमीत कमी 12वी उत्तीर्ण इथं लागणार आहे. तसेच तुम्हाला या पदासाठी वास्तव्याची अट इथं राहणार आहे. तर उमेदवार महिला स्थानिक रहिवासी असणे इथं आवश्यक आहे आणि त्याबाबतचा पुरावा तुम्हाला इथं लागणार आहे. तर यामध्ये आधार कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा तहसीलदार यांचा रहिवासी दाखला तो तुम्हाला इथं लागणार आहे. तसेच या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 18 ते 35 वर्षापर्यंत आहे आणि विधवा उमेदवारांसाठी इथं 40 वर्षापर्यंत आहे. तसेच या पदांसाठी तुम्हाला लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र इथं लागणार आहे. तसेच तुम्हाला मराठी भाषेचे ज्ञान लागेल. तर तुम्ही शैक्षणिक पात्रतेमध्ये किमान एक पात्रता मराठी भाषा विषयासह उत्तीर्ण असणे इथं आवश्यक आहे. तसेच उमेदवार विधवा असल्यास पतीचे मृत्यू नोंदणीपत्र तुम्हाला इथं लागणार आहे किंवा अनाथ असल्यास त्याबाबतचे समक्ष अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र तुम्हाला इथं लागेल. मागासवर्गीय असल्यास त्याबाबतचे तुम्हाला जातीचे प्रमाणपत्र लागणार आहे आणि जर तुम्हाला कामाचा अनुभव असेल 2 वर्षाचा तर तुम्हाला त्याबाबतचे इथं प्रमाणपत्र लागणार आहे. तसेच या पदांसाठी एक उमेदवार एकाच पदासाठी इथं अर्ज करू शकतो. तसेच या पदांसाठी तुम्हाला जे अर्ज आहेत तर ते 18/2/2025 पर्यंत इथं सादर करायचे आहे. तसेच या पदांसाठी तुमची जी निवड आहे तर ती इथं कशा प्रकारे होणार आहे तर उमेदवारांनी अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रावरून इयत्ता 12वी तसेच पदवी, पदव्युत्तर पदवी, डी.एड, बी.एड तसेच संगणक परीक्षा, विधवा किंवा अनाथ तसेच अनुसूचित जाती जमाती इतर प्रवर्ग तसेच अंगणवाडी सेविका मदतनीस तसेच मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव. तर या बाबींच्या आधारे तुम्हाला इथं गुण दिले जाणार आहेत आणि एकूण गुणानुसार गुणानुक्रमे पात्र उमेदवारांची शहरातील रिक्त पदांच्या संख्येनुसार इथं निवड करण्यात येणार आहे आणि या पदांसाठी तुमची लेखी परीक्षा अथवा मुलाखत इथं घेतली जाणार नाही आणि या पदांसाठी तुमची गुणवत्ता यादी इथं प्रसिद्ध केली जाणार आहे. तसेच तुमची प्रतीक्षा यादी पण इथं लागणार आहे. तसेच या भरतीसाठी सेवा समाप्तीची वयाची जी अट आहे तर ती 60 वर्षे आहे आणि या पदांसाठी तुमच्यासोबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही आणि ज्या सर्व सूचना असतील तर त्या वेळोवेळी नोटीस बोर्डावर इथं लावण्यात येणार आहेत. तर तेथून तुम्ही ती माहिती घेऊ शकता. त्यानंतर हा भरतीसाठी अर्जाचा नमुना इथे दिलेला आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्ही इथं भरायचा आहे. इथं तुमचा फोटो चिपकवायचा आहे. इथं तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे. तुमचे नाव तसेच तुमचा संपूर्ण पत्ता, जन्मतारीख, त्यानंतर तुमची इथं शैक्षणिक माहिती भरायची आहे. 12वी, पदवी, पदव्युत्तर पदवी असल्यास. त्यानंतर जर तुम्हाला अनुभव असेल तर त्याची माहिती तुम्ही इथं द्यायची आहे. तसेच हे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आहे हे पण तुम्ही इथं भरून घ्यायचे आहे. संपूर्ण अर्ज तुम्ही इथं भरून घ्यायचा आहे आणि या अर्जासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांचे साक्षांकित प्रती जोडायचे आहेत आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ती इथं बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा नाशिक यांचे कार्यालय सिल्वर मून फ्लॅट नंबर 1 ड्रीम सिटी जवळ सहकार नगर रामदास स्वामी मार्ग नाशिक. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते 5/2/2025 ते 18/2/2025 पर्यंत सादर करायचे आहेत. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या पीडीएफची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तेथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.